हॅलो स्टुडंट्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 चे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत आणि आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 3 कडे. इन फिगर 2.7 लाइन L इक्वल टू पॅरलल टू लाइन M अँड लाइन N पॅरलल टू लाइन P. फाइंड अँगल A, अँगल B, अँगल C फ्रॉम द गिवन मेजर ऑफ अँगल. ही जी डायग्राम याच्यासाठी यूज केलेली होती ती मी इथं काढून घेतली आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला अँगल A, B आणि C शोधायचा आहे. एक अँगल दिलेला आहे ज्याची व्हॅल्यू आहे 45 डिग्री. आता ABC ह्या तिघांपैकी कोणता पण अँगल आपण आत्ता फाइंड आउट नाही करू शकत. का? कारण त्याच्यासाठी आपल्याला इथला अँगल माहिती पाहिजे. सो याला आपण नाव देणार x आणि आपण आता x ची व्हॅल्यू काढू. सो स्टेप नंबर 1 दिला आहे फाइंड द मेजर ऑफ अँगल x. अँगल x काढण्यासाठी आपण कोणता थेरम यूज करणार? करेक्ट, अँगल इन लिनियर लाइन, कारण हे एकाच लाईनवर दोन अँगल आहेत. सो लिहिणार मी की अँगल x प्लस 45 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल x ची व्हॅल्यू काढण्यासाठी सिंपल 180 डिग्री मधून 45 डिग्री मायनस करू. सो आपल्याला आन्सर मिळेल 135 डिग्री. सो हे आन्सर आपण इथं लिहून घेऊ. आता x ची व्हॅल्यू तर मिळाली. हा x ची व्हॅल्यू आणि हा b दोघं पण सेम पोझिशनवर आहेत आणि ते पॅरलल लाईन्सवर आहेत. सो हे दोघं करस्पॉन्डिंग अँगल आहे. सो आपण म्हणू शकतो की बाय करस्पॉन्डिंग अँगल थेरमने अँगल x इक्वल टू अँगल b. अँगल x ची व्हॅल्यू आहे 135 डिग्री, म्हणून आपण लिहिलं की अँगल b इक्वल टू 135 डिग्री. सो इथं अँगल b ची व्हॅल्यू सुद्धा मिळाली. आता नेक्स्ट आपण काय फाइंड आउट करणार? अँगल a. हा तर खूप सिंपल आहे. अँगल b आणि अँगल a हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. सो आपण यूज करणार बाय व्हर्टिकल अपोजिट अँगल थेरमने, ज्याच्यामध्ये अँगल a इक्वल टू अँगल b असेल. अँगल a आपल्याला माहिती नाहीये पण अँगल b माहिती आहे 135 डिग्री. सो अँगल a ची व्हॅल्यू पण आपल्याला मिळाली 135 डिग्री. सिंपल. आणि लास्ट मध्ये उरलं अँगल c. आता अँगल c काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की अँगल c आणि अँगल b बघितले तर हे दोघं परत करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि बाय करस्पॉन्डिंग अँगल थेरमने अँगल c इक्वल टू अँगल b येणार. सो अँगल c काढायचा आहे. अँगल b ची व्हॅल्यू आहे 135 डिग्री. सो लास्ट अँगलची व्हॅल्यू सुद्धा आली आहे 135 डिग्री. दॅट्स इट. सिंपल होतं. आपल्याला फक्त हे समजणं इम्पॉर्टंट होतं की जेव्हा आपण x ची व्हॅल्यू काढू तेव्हाच आपण बाकीचे अँगलचे मेजर काढू शकतो. दॅट्स इट. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. सो प्रॅक्टिस सेट 2.1 चा क्वेश्चन नंबर 4. इन फिगर 2.8 sides of angle PQR and angle XYZ are parallel to each other. Prove that की angle PQR equal to angle XYZ. सो इथं काय दिलेलं आहे की हा अँगल आणि हा अँगल पॅरलल आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट म्हणजे प्रूफ करायचं आहे की PQR इक्वल टू अँगल XYZ. हे प्रूफ करण्यासाठी आपण पहिली स्टेप करू की ही जी XY आहे हिला एक्सटेंड करू पुढं. तो ही पूर्ण लाईन बनली आणि ह्या पॉइंटला आपण नाव दिलं M. हा फर्स्ट स्टेप आहे. आता याच्यावरून आपल्याला हे कळालं की हा जो XYM आहे हा ह्या लाईनला इंटरसेक्ट करतो इथं. सो आपण ते लिहून घेऊ की लाईन XYM इंटरसेक्ट लाईन QMR. दुसरी गोष्ट की हा जो YZ आहे हा QR ला पॅरलल आहे. सो ते पण आपण लिहून घेतलं की लाईन YZ पॅरलल टू लाईन QR. याच्यावरून आपल्याला हे कळालं की हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहेत. कसं? कारण बघा
ह्या लाईनवर ही पोझिशन आहे आणि ह्या लाईनवर ही पोझिशन आहे. जेव्हा सेम पोझिशन असतात तेव्हा आपण काय म्हणतो, ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. सो बाय करस्पॉन्डिंग अँगल थेरमने अँगल XYZ इक्वल टू अँगल YMR. सो हा आहे इक्वेशन नंबर 1. आता आपण पुढची कंडिशन बघू, ज्याच्यामध्ये काय दिलं आहे की लाईन PQ आणि लाईन XY पॅरलल आहे. सो ते लिहून घेतलं. आणि दुसरी गोष्ट की हा जो QR आहे हा झाला ट्रॅव्हर्सल लाईन. आता याच्यावरून हे आपण म्हणणार की हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. सो बाय करस्पॉन्डिंग अँगल थेरमने अँगल PQR इक्वल टू अँगल XMR. सो इथं वायच्या ऐवजी काय येणार, तो याला मी इरेज करते आधी. अँगल YMR. सो हे आलं इक्वेशन नंबर 2. फर्स्ट इक्वेशन काय होतं की अँगल XYZ इक्वल टू अँगल YMR. हे होतं आपलं इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जर आपण बघितलं तर हे आपण कट करू शकतो आणि हे आपण काय म्हणणार मग, अँगल PQR इक्वल टू अँगल XYZ. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. सो आपण इथं काय लिहिणार, हेन्स प्रूव्ड. हा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालाय. सो मे बी तुम्हाला हा प्रॉब्लेम थोडा डिफिकल्ट वाटला असेल तर परत जाऊन एकदा याला बघा. आपण जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे आणि हा प्रॅक्टिस सेट 2.1 चा लास्ट क्वेश्चन आहे. याच्यात काय दिलं आहे, इन फिगर 2.9 लाईन AB पॅरलल टू लाईन CD and PQ is traversal. Measure of one of the angle is given. Hence find the measure of following angles. सो जी डायग्राम इथे दिलेली होती तिला आपण इकडे लिहून घेतलं. सो क्वेश्चन नुसार आपल्याला हे जे 4 अँगल्स आहे याची मेजर फाइंड आउट करायची आहे. सो अशाच टाईपचा क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. सो इथं मी थोडं फास्ट याला एक्सप्लेन करायचं ट्राय करते, कारण आपल्याकडे जास्त एक्सप्लेन करायला नाहीये, अशाच टाईपचा प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे म्हणून. सो स्टार्ट करणार आपण अँगल. आधी काय काय दिलेलं आहे ते बघू. सगळ्यात आधी दिलं आहे की लाईन AB ही पॅरलल आहे लाईन CD ला. दुसरी गोष्ट दिली आहे की अँगल BRT हा जो अँगल आहे हा आहे 105 डिग्री. सो या दोन गोष्टी आपल्याकडे आल्या. पहिली अँगल फाइंड आउट करायची आहे की अँगल ART. सो हा अँगल आता तुम्हाला इथून बघून कळायला पाहिजे की एकाच लाईनवर ह्या 2 अँगल आहेत, तर आपण यूज करणार अँगल इन लिनियर पेयर थेरम, ज्याच्यामध्ये अँगल ART प्लस 105 इक्वल टू 180 डिग्री येणार. सो अँगल ART ची व्हॅल्यू काय येणार, 180 मायनस 105. सो कॅल्क्युलेशन केल्यावर ART इक्वल टू आलं 75 डिग्री. सो फर्स्ट अँगलची व्हॅल्यू आली 75 डिग्री. आता जाऊयात सेकंड अँगलकडे, जो आहे अँगल CTQ हा अँगल. आता CTQ चा अँगल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे काय अँगल ART आहे. सो हे जे 2 अँगल्स आहे याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. तो याच्यावरून आपण काय लिहिणार की अँगल CTQ इक्वल टू अँगल ART. आणि ART ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे जी आहे 75 डिग्री. सो CTQ ची व्हॅल्यू आली 75 डिग्री. नेक्स्ट थर्ड अँगल जो आहे अँगल DTQ. ओके, आता बघा परत हा अँगल आणि हा अँगल एकाच लाईनवर येतात. सो आपण कोणतं यूज करणार, अँगल इन लिनियर पेयर थेरम. सो आपण 2 गोष्टी यूज करू शकतो.
पहिली तर अँगल इन लिनियर पेअर थेरम, किंवा सो मी कलर चेंज करते म्हणजे तुम्हाला कळेल, किंवा आपण यूज करू शकतो की हा अँगल आणि हा अँगल हे दोघं अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. सो मी कोणता यूज करणार मग? करस्पॉन्डिंग अँगल थेरमने. याच्यामध्ये कळालं की अँगल DTQ इक्वल टू अँगल BRT, आणि BRT तर ऑलरेडी आपल्याला दिलेलंच होतं, जो आहे 105 डिग्री. सो इथं आपली अँगल DTQ ची व्हॅल्यू मिळाली, जी आहे 105 डिग्री. आता लास्ट मध्ये उरलेला आहे अँगल PRB. सो हा अँगल आहे दिस वन. ठीक आहे. सो बघा, हा अँगल आणि हा अँगल हे कोणते आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल. सो व्हर्टिकली अपोजिट अँगल थेरम नुसार आपण लिहिणार की अँगल PRB इक्वल टू अँगल ART, आणि अँगल PRB ची व्हॅल्यू आली 75 डिग्री. सो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 2.1 चे सगळे प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह केलेले आहेत.